एकनाथ शिंदे नाव मोठं, त्यात उपमुख्यमंत्री पद, सत्ता दिल्लीशी जवळीक. पण सत्तेच्या या उंचीवर आता खाली ओढणारे हात दोन आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे राज ठाकरे. आणि गंमत म्हणजे हे दोघे ठाकरे आता एकाच बाजूने उभे राहिलेत. आणि शिंदेच्या समोर पडदा नाही तर थेट पिक्चर उघड झालाय. त्यात राज्याच्या राजकारणात सध्या सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे दोन ठाकरे एकत्र आलेत का. गेल्या कित्येक महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. सुरुवातीला राजकीय भेट, मग सामाजिक भेट आणि आता सरळ मत चोरी या विषयावर दोघे एकत्र येऊन दिल्लीपर्यंत पोहोचले. त्या भेटीत शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे सगळे एका टेबलावर बसलेले दिसले. ही फक्त बैठक नव्हती, ही होती राजकीय पुनर्जन्माची घंटा. कारण मनसेच्या मंचावर काल राज ठाकरे आक्रमक होते. ईएम मशीनचं थेट प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी मुद्दा मांडला. लोक म्हणतात माझ्या भाषणाला गर्दी असते पण मत नाही मिळत. मत मिळतंय पण चोरलं जातंय. हा मुद्दा थेट जनतेच्या मनाला भिडला. कारण अनेक मतदारांना वाटतंय आपलं मत दुसऱ्याला गेलंय का. आणि याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी लोकांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी फक्त ईएम नव्हे तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही हल्ला चढवला. शिवाजी महाराजांच्या गडावर मोदीच्या नावाने टुरिझम सेंटर बांधलं जात आहे. हे खाते एकनाथ शिंदेचं आहे आणि हे मी फोडून टाकणार हे विधान म्हणजे थेट शिंदे अंडर अटॅक अलर्ट होतं. शिंदेची हाजी आणि किंमत. राज्याच्या राजकारणात आता लोक म्हणतात शिंदेंनी मोठी किंमत मोजली ती फक्त सत्ता मिळवण्यासाठी. भाजपासोबत गेल्यापासून शिंदेंना सगळं मिळालं. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपदे आणि बरंच काही. पण त्याची किंमतही तेच देत आहेत. प्रत्येक भाषणात मोदीचं नाव, प्रत्येक घोषणेत जय गुजरात आणि प्रत्येक संकटात दिल्लीकडे पाहणं. यामुळे ओरिजिनल शिवसेना ही टॅगलाईन उद्धव ठाकरेंकडे परत गेली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे वेगवेगळे असले तरी आता त्यांचा विरोध एकच, शिंदे. आणि त्यात भाजपाचा डाव आणि शिंदेची कुंडी. एकनाथ शिंदेचं सगळं राजकारण एका जाग्यावर लटकतंय, ते म्हणजे दिल्लीच्या मर्जीवर. त्यामुळेच कधी मोदीची तर कधी शहाची भेट घेण्यासाठी ते दिल्लीवारी करत असतात. भाजपाचा प्लॅन सोपा आहे, शिंदेंना वापरायचं आणि योग्य वेळी ऑफ लोड करायचं. एका बाजूला भाजप स्वतःचा फॉर्म्युला तयार करतंय, मुंबई आमच्याकडे द्या, आणि दुसरीकडे शिंदेंना सांगतंय स्वबळावर लढा. हा दबाव म्हणजे शिंदे गटासाठी खरी परीक्षा. मुंबई महापालिका निवडणुकीत सगळं ठरणार आहे. कारण आजपर्यंत मुंबई शिवसेना हे समीकरण आढळत होतं. पण यावेळी खेळ वेगळाच आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे बाळासाहेबांचा वारसा, राज ठाकरे यांच्या गटाकडे लोकभावना आणि शिंदे गटाकडे सत्ता, निधी आणि यंत्रणा. पण या सगळ्यात मत विभागणार आहेत. आणि मत विभागली की नुकसान कुणाचं, अर्थात शिंदेचं. त्यामुळे शिंदे गटात आतूनच असंतोष वाढलाय. रवींद्र दगेकरांविरोधात शिंदे गटाचे लोक उभे राहतात. गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदे उभे. तिकडे उदय सामंत आणि राणेचा वाद. या सगळ्या घटनांनी एकनाथ शिंदे गट आतून गळू लागलाय. शिंदेकडे आज सत्ता आहे पण समर्थन नाही. राज्याच्या पातळीवर ते उपमुख्यमंत्री आहेत पण मुंबईच्या गल्लीमध्ये त्यांच्या पोस्टर्सवर प्रश्नचिन्ह लागलंय. पण आता इकडे राज ठाकरे नव्या रूपात दिसतात, म्हणजेच अपडेट ठाकरे. ते आता फक्त मुंबईच्या प्रश्नावर नव्हे तर राज्याच्या मुद्द्यावर बोलू लागलेत. त्यांची भाषणं आक्रमक, थेट आणि आकडेवाऱ्यासह असतात. त्यांचा मुद्दा स्पष्ट आहे, मताची चोरी थांबवा, मतदार यादी स्वच्छ करा. आणि हा मुद्दा भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण राज ठाकरेंच्या भाषणांना गर्दी होतेच, पण यावेळी ही गर्दी मतांमध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यात उद्धव ठाकरे सध्या फार बोलत नाहीत, पण ते जे बोलतात ते प्रभावी असतं. त्यांनी शिंदे गटावर विश्वासघात या भावनेवरून जनतेचं मन परत खेचलं. त्यांच्या प्रत्येक सभेत आता राज ठाकरेचा अप्रत्यक्ष संदर्भ असतो. कुटुंबातील मतभेद मिटवून महाराष्ट्र वाचवा, आणि जर हे दोघे एकत्र आलेच तर शिंदेचा खेळ संपेल आणि भाजपाचं गणित बिघडेल. आता प्रश्न फक्त एक, हे दोन्ही ठाकरे युतीचं रूप घेणार का? जर घेतलं तर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे दोघांनाही जबर धक्का बसेल. ठाकरे बंधूंची एकत्र सभा ही राजकीय वादळ ठरेल आणि बाळासाहेबांची शिवसेना कोणाची याचं उत्तर लोक देतील. आता सगळ्यांच्या नजरा मुंबईकडे लागलेल्या आहेत. एकीकडे भाजपाचा प्लॅन, दुसरीकडे शिंदे गटाची कोंडी आणि तिसरीकडे ठाकरे बंधूंची वाढती समीकरण. या तिघांच्या खेळात महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, यावेळी राजकारणात ठाकरे वादळ पुन्हा उठणारच. तुम्हाला काय वाटतं?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर शिंदे गटाची किती फजिती होईल? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.